जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आगमन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचं आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत. सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 101, वार शनिवार व तारीख 11 एप्रिल 2026. तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया. या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे. या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून
मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 9व्या समासाचे, ज्याचे नाव आहे मृत्यू निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 40 या अंकानंतर श्रोती कोप न करावा या शब्दांनी 41वी ओवी सुरू होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रोती कोप न करावा, हा मृत्यलोक सकाळांस ठावा. उपजला प्राणी जाईल परवा, मृत्य अंते. येथे न मानावा किंत, हा मृत्यलोक विख्यात. प्रगट जानती समस्त, लहान थोर. तथापि किंत मानी जेल, तरी हा मृत्यलोक नव्हेल. या कारणे नासेल उपजला प्राणी. ऐसे जाणो निया जीवे, याचे सार्थकची करावे. जनी मरोन उरवावे, कीर्ती रूपे. एरवी प्राणी लहान थोर, मृत्य पावती हा निर्धार. बोलिले हे अन्यथा उत्तर, मानूची नये. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे, मृत्य पंथे. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी, संग्रामशूर. गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे, कुळवंत राजे. गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक, तर्कवादी. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यू पंथे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 याचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41व्या अंकाने सुरू होणारी ओळ श्रोत्यांनी रागावू नये या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. श्रोत्यांनी रागावू नये, हा मृत्यू लोक आहे हे सर्वांना ठाऊक आहे. येथे जन्मलेला प्राणी खचित मृत्यूपंथाला जाणार. जन्मला तो निश्चयाने मेलाच पाहिजे, याबद्दल शंका घेऊ नये. हा मृत्यू लोक प्रसिद्धच आहे. लहान थोर ह्याला पक्के ओळखतात. संशय घेतला तरी हा मृत्यू लोक नाही असे होत नाही. यास्तव उपजलेला प्राणी नाश पावेलच, हे जाणूनच जीवाने देहाचे सार्थकच होईल असे करावे. जन्माचे साफल्य करावे आणि जगात आपली कीर्ती राहील असे वागावे व मागे लोक सत्कीर्ती गात राहतील असेच वागावे. एरवी प्राणी लहान असो थोर असो तो मृत्यू पावणारच. हे जे सांगितले ते खोटे मानताच कामा नये. लहान थोर सर्वांना मृत्यू आहेच आहे. पुष्कळ वैभवाचे आयुष्याचे तसेच कीर्तिवान होते ते सर्व गेले. भव्य वैभव भोगणारे दीर्घायुषी गेले. थोर महात्म्य संपादन करणारे गेले. पराक्रमी कपट करणारे, युद्ध करणारे, संग्रामशूर, युद्ध कला जाणणारे गेले. पुष्कळ बळाचे काळाचे अनेक कुळांतले कुळावंत राजे गेले. पुष्कळांचे पालक, बुद्धीचे चालक, युक्तीने तर्क लढवून तर्कवाद करणारे गेले. विद्येचे समुद्र, बळाचे पर्वत,
कुबेरासारखे धनवान असे सर्वच गेले. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला मृत्यूचे महत्व पटवून देत आहेत. ते सांगताहेत, या भूतलावर या विश्वात जो कोणी जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणून स्वतःचा मृत्यू होण्यापूर्वी आपण या जन्माचे सार्थक करावे, साफल्य करावे, असेच संत श्री रामदास स्वामींचे आपणास सांगणे आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांनी ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांचे खूप आभार व एक नम्र विनंती, आपणा सर्वांना जर हे ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, त्यातून थोडेफार तरी ज्ञानबोध आपला होत असेल तर कृपा करून आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही विचार मांडावायचे असल्यास कमेंट करा व शक्यतो या भागाचे शेअरीकरण करा किंवा शेअर करा की जेणेकरून आम्हास हे ग्रंथ वाचन पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.